नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुमार. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते अरुण शिंदे आहेत. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कुकडवाड हे त्यांचं गाव आहे. एसटी मध्ये चालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि 2020 रोजी ते सेवेतून रिटायर झालेले आहेत. खरं तर त्यांनी एक वेगळंपण आहे आणि ते वेगळंपण म्हणजे एसटी चालक म्हणून काम करत असताना जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ आणि अरुण दादा हे दोघंही एकाच वेळेला जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले आहेत. खरं तर एसटी चालक म्हणून काम करत असताना त्यांचा जिल्हा परिषदचा प्रवास कसा झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. पहिल्यांदा सांगा, तुमचे आई वडील काय करत होते? आमचे आई वडील कष्टच करत होते, म्हणजे शेतीतले कष्टच करायचे, बांगला जाणे वगैरे काय करायचं. बर, तुम्ही भाऊ किती, बहिणी किती? आम्ही भाऊ दोघ जण. त्यांचं नाव काय? दुसरे बंधू आहेत? बंधू राज होते ते बाबासाहेब म्हणून होते, थोरले बंधू. 3 बहिणी आहेत. बर. आमची मूळची म्हणजे परिस्थिती हालालकीची भरपूर होती. बर. परंतु जसं व्हायचं माझं शिक्षण तसं म्हणलं तर किती झालंय? माझं शिक्षण 7वी पास आहे मी. बर, मग 7वी पास झाल्यानंतर मग ट्रक ड्रायव्हर कसं, म्हणजे एसटी चालक कसं झाला? 7वी पास झाल्यानंतर मुंबईला गेलो 2 वर्ष. बर. 2 वर्षात तिथं काय जुळलं नाही. 3 रुपये रोजावर 90 रुपये महिना पगार मिळत होता. मी ते काम सोडलं, गावी आलो. बर. गावी आल्यानंतर मी एका ट्रकवर किन्नरी करून तिथे ड्रायव्हर झालो. कोल्हापूरला तमाशाच्या गाडीवर होतो. बर. हा. नंतर तिथून प्रगती झाली. 4 वर्ष तिथे काम केल्यानंतर माझे हेतूच होता की एसटीत लागायला 7वीच लागती. मी 7वीच तेवढी केली. मी शाळा दिली सोडून. बर. आणि शाळा सोडून दिल्यानंतर मी ट्रकवर बरेच 8-9 वर्ष काम केल्यानंतर पूर्वी 4,000 5,000 रुपये एसटीत भरतीला घेत होती. त्या टायमाला 4,000 रुपये आमच्याकडे नसायचे. 4 रुपये सुद्धा आमच्याकडे नसायचे. वडिलाला 1.5-3 रुपये हजेरी, आईला 1.5 रुपये रोज होता. असं तर खायला की मी आपलं काम करत राहिलो. नंतर मी याला थोडी बुद्ध्या सुचले, म्हणजे काय नाही काहीतरी केलंच पाहिजे, पण एसटीत काहीतरी हातचाल केल्याशिवाय आपले प्रयत्न होणार नाही. मग आम्हाला एकाकडून असं समजलं की तळेगाव पायलटला मागासवर्गीयांची आपली लोकांची भरती असते. एका वर्षातून एक वेळ भरती होती, तर तिथे तुम्ही एक अर्ज भरा. मी ते अर्ज भरले. त्या टायमाला मी ट्रकवरच होतो. बचेरीवरनं ऊस ओढत लावला. तिथून पंढरपुरात गेलो. 2 फॉर्म आणलं. एक फॉर्म भरून तळेगावला पाठवला. तळेगाव तिथून मला 3 महिन्यात त्यांनी ऑर्डर दिली की तुम्ही स्वखर्चानं प्रशिक्षणासाठी 3 महिने तुम्ही या. 3 महिन्यानंतर या म्हणल्यानंतर आम्हाला 3 महिन्यांनी आपलं गेलो. तिथे तासगावच्या अंजनीचे म्हणून एक कॅप्टन, मिलिटरी कॅप्टन आम्हाला प्रशिक्षणाला साहेब होता आमचे. त्यांनी आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं, सगळं केलं. दररोज दाढी करणं, दररोज आठवड्यात एक केस कापणं आणि दररोज दाढी करणं ही माणसाला असं हालालकीची परिस्थिती माणसाची सगळी नाही असे बरोबर झालेली होती. नंतर 2 जणांना दाढी जमत नव्हती, खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगा. एक साबणी म्हणून एक लातूरचा होता आणि डांगे म्हणून अकोल्याचा एक होता. ही काय म्हणले मला काय म्हणले की तू आमच्या दोघांच्या तू दाड्या कर, आम्ही तुला सकाळचं जेवण देतो. आम्हाला आमच्या आईने दिलं होतं आम्हाला 800 रुपये खर्चायला म्हणले, पण ते 800 रुपये काय 3 महिन्याचं ट्रेनिंग मध्ये काय पुरणार नव्हतं. पण मी आपल्या गरिबी परिस्थितीत आपण दिवस काढले तिथून मला नंतर आमचं 3 महिन्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर आमचं प्रशिक्षण पूर्ण झालं. मला पहिल्यांदा कोरेगाव डिपो दिला. बर. किती साली म्हणजे तुमची नेमणूक झाली? माझी 1987 ला नेमणूक झाली आणि पहिला डिपो तुम्हाला कोरेगाव मिळाला. कोरेगावला 91 ला माझी बदली दहिवडी झाली. त्यावेळेस सदाम हुसेनच्या युद्धामध्ये ते डिझेल टंचाई मध्ये आमची म्हणाले तिने आपल्या डिपोला आपलं म्हणजे जवळ पाठवून द्या म्हणून आमची बदली आपली दहिवडीला केलं. केल्यानंतर दहिवडीला मी एसटी ड्रायव्हर मध्ये उत्कृष्ट काम केलं. मनात माणसाचे रुजून काम केलं. शाळेचे विद्यार्थी व्यवस्थित नेणे, व्यवस्थित आणणे. गेल्या टायमाला ही पडलं होतं, आपली छावण्या पडल्या होत्या.
या टायमाला एसटीत वैरण सुद्धा घेता येत नव्हती. आपल्या डाकणी तलावर मी वडजलपर्यंत वैरण आणल्या माणसांच्या, आणि माणसाची सेवा टिकेत भाकरी असली तर त्यांचे तिथं पोच करणे, हे करणं माणसाची म्हणजे ह्या आठवणीतले प्रसंग आहेत आठवणीचं प्रसंग म्हणजे. आणि एक नातं एसटीचं आणि आपलं आपलं प्रवासाचं काय आहे हे पण तुम्ही हा. जोडलेलं. तर ते माणसाच्या मनात एक तायत म्हणूनच मी बसलो तिथं की शिंदे ड्रायव्हर म्हणजे शिंदे ड्रायव्हर शिंदे प्रवासी दैवतच आमचे म्हणून आम्ही काम करायचो. माणसाने हात केला तरी मी उभा करायचो, मागणे डबल बेल मारली तरी कंडक्टरने मी गाडी उभा करून प्रवासी घेतच होतो. आणि मी प्रवासी घेतले त्यामुळे ती माणसं मला चांगली मानायला लागली. बरं दादा, तुम्ही एक सांगा, आता हा खरं प्रवास सांगत असताना असा कुठला प्रसंग आलाय की तुम्हाला जिल्हा परिषदेचं नाव सर्वांनी नाही, सुचवलं नाही, ते असतं. आणि हे कसं ते तुम्हाला सांगतो, त्यावेळेस माझा एक मानी नाही ध्यानी मी नाही. हा मला प्रासंगिक करार म्हणजे शाळेच्या सहली मला 5-7 करायच्या मला मिळत होत्या. आम्ही वडजलचे मी शाळेची सेल करून आल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते आणि 10वीचा त्यांचा शांडाप असतो. त्यावेळेस मी आणि माझी मंडळी ज्वारी उपटत होतो मळ्यात, आणि 3 गाड्या आल्या का म्हणले तुम्हाला सरांनी बोलवले. मला खोटं बोलले की ती लोक की तुम्हाला सरांनी बोलवले आणि तुम्हाला असं म्हणले भोसल्यांच्या धाब्यावर बोलवले. मग मी त्यांच्या बरोबर गेलो. मी गेल्यानंतर तिथं अनिल देसाई, परत आमच्यातली रामदादा, आमचे माजी सरपंच बाळू काका, गणपत काटकर वडजेलचे तात्या, ही बरेचसेच माणसं मोठी मंडळी बसली. ही म्हणलं काय भानगड आहे, मला कायच कळलंच नाही त्याच्यात. काय नाही म्हणल्यानंतर त्यांचं काय पहिलं ठरलं होतं ती मला बी माहित नाही काय नाही. ती बरेच माणसं बसलेली, ही सगळं काय केलेली उद्धव वडजेलचे सगळे मेन माणसं त्यांनी बोलून गटातली घेतलेली होती. मला पुढं मग अनिल देसाई खुर्ची बसली, मला पुढे बसवलं. म्हणले तुमची आम्ही शिफारस करतो झेडपीला आणि तुम्ही उभा राहायला पाहिजे. तर मी पहिल्यांदा होंकारा दिला की नाही बाबा आपल्या जमणार, मी तुमचं काम करीन, पण आपल्याला झेडपीच काय नको आहे, आपल्याला समन होणार नाही, आपल्याला ती पेलणार बी नाही, मला नकोच आहे. तर नाही होय करत आमच्याकडे मग रामदादा बाळू काकानं टोचन दिलं. म्हणली काय नाही, म्हणली ही पोरग धरलं म्हणजे सगळी वडजलची म्हणली नाही, म्हणली ड्रायव्हरला धरलं तर आपल्याला लय भरपूर मतदान मिळणार आहे, मुलगा तर पोरग बी तसं आहे चांगली. म्हणजे पुन्हा याच्यात मी आद्यात नाही मध्यात नाही, सगळ्या सगळं प्रेमाने बोलणार आहे, सगळ्याचा परिचयचं पोरग आहे, पुऱ्या काटात फिरलेला आहे, सगळं काय केलेलं आहे, त्याला ओळखते ती माणसं ही ती. ह्या गोष्टीवर नाही वय करत तरी माझी इच्छा नव्हतीच. म्हणलं आपली एसटी आहे ती बरी आहे, आपली रोटी खायची आणि इकडे पळायचं आणि त्यापेक्षा नकोच आहे. मग अनिल देसाईला त्याने सांगितलं की ही मुलगा धरला तर आपल्याला निवडून येऊ शकतो आपण, चांगला आहे, आपल्याला ही मेन महत्वाचा माणूस आहे. अनिल देसाई म्हणले काय ठीक आहे म्हणले. तर ते पैशाचं काय पैसे म्हणले त्याच्याकडे काय मिळणार नाही, काय नाही. म्हणजे निवडणुकीसाठी खर्च असतो, कार्यकर्त्यांना जेवण चहा पाण्याचा विषय तू म्हणले नाही, मला त्यांच्याकडे काय मिळणार नाही, ते असतानाच गरीब आहे आणि नाही त्याच्यानंतर काय होणार. मग अनिल देसाईने शब्द टाकला, म्हणले काय असेल ते असू दे, माझा मी पूर्ण खर्च करतो, यांचं तिकीट फिक्स करायचं. आणि अशा तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली, निवडून आला. मग आम्ही तिकीट मिळाली, प्रचाराला सुरुवात झाली, सगळं काय झालं सगळे त्या टायमाला. आणि योगायोग म्हणजे कसं आहे की 18-19 वर्षाच्या मुलाला सुद्धा मतदान करायचा अधिकार गावला. त्यामुळे नरवण्यात माझं 1 नंबर माणसं म्हणजे देशमुखांची म्हणा, काटकरांची म्हणा, आणि नरवणगड आमच्या आम्हाला चांगली जवळजवळ मला ते 1,500 लीड मिळाला. प्रत्येक गावात लीड घेतलं आम्ही. म्हणजे तुम्हाला चालक म्हणून जे म्हणतात का नाही, जसं एखाद्या राजकारणात एखादा क्रायटेरिया लावला जातो राजकीय अनुभवाचा, तसं तुम्हाला एसटीचा क्रायटेरिया लावला आणि तुम्ही निवडून आला. आता मला सांगा, एसटी चालक म्हणून काम करायचंच होत आहे तुमच्याकडे ती जबाबदारी, आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून कामाचा संगम कसा साधत होता तुम्ही? कामाचा संगम असा पाळायचो की आमची 3 महिन्यातली मिटिंग झेडपीची असायची. मिटिंगला मी जात होतो, मिटिंगला जायचं, मिटिंग मध्ये काय असेल ते आपल्याला त्यांचा काय असेल ती भत्ता बी देत होती, आणि मला ती मानधन म्हणून एक काय थोडंफार द्यायची. आणि
ठराविक आपल्या कामासाठी काय निधी पण. 5-10 निधी म्हणून आपलं 5-10 लाख रुपये आम्हाला ते काही देत येत होते. होतात. हा, ते देत होते. हं. मग ते पैसे ते प्रत्येक ते गावचे पुढे यायचे, मग आमच्या गावासाठी काहीतरी द्या, आम्हाला काहीतरी रस्ता द्या, आम्हाला काहीतरी द्या. तर त्याच्यात काय 5-10 लाखात काय होतंय का? तरी बी त्यांचं डोळं पुसून करायचे आपले, त्याला 5 लाख द्यायचं, त्याला 5 लाख रुपये द्या. म्हणजे निधी वाटप करताना निधी. तुम्हाला अंदाज आला अवघड झालं, किती अवघड आहे. निधी एवढा कमी, मोठा लोकांची कुपरात मागणी. गट कुठं म्हणून भागवायचं, काय करायचं. तसं मग आमचं तर यावेळेस बऱ्याचशाच हातात होतं. प्रत्येकाला कोळप देणं, कोणाला तडपदर देणं, कोणाला मिशनी घरकुल देणं, आलं, कोणाला काय बरेच घरकुल देणं. हे बरेच माणसांच्या अडचणीला मी कधी नाही म्हणलो नाही. गोरगरिबाला तर मी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. अजून देखील मला म्हणतात की असं सदस्य होणे कधीच नाही, होणारच नाही. होणारच. आता एक सांगा, खरं तर तुम्ही चालक म्हणून काम केलेलं आहे, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे, आणि जे आता नवीन आपल्या एसटी मध्ये चालक म्हणून काम करतात किंवा कर्मचाऱ्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? आता खरं तर तुम्ही आता रिटायर झालेला आहात, हा, तुमच्याकडे आमचा काळ वेगळा होता आणि आता जे म्हणजे आता झालीचं कसं झाले, मोबाईल बाजी जास्त झाली. आज कधी बघा तुम्ही, आम्हाला वाईट वाटतं मला सुद्धा की ड्रायव्हर जरी असला तरी त्याच्या कानामध्ये घालून ते गाडी चालवलेला दिसतो. कंडक्टरच्या इकडल्या कानात त्याचं लक्ष नसतंय, काय नाही, काय चाललंय काय नाही. गाडी चालली, ड्रायव्हर चालवतोय, सगळं काय करतोय. परंतु पूर्वीचं जे अधिकाऱ्यांचं जे कमांड होतं आमच्या कर्मचाऱ्यावर, ते आता अधिकाऱ्यांचं झालं नाही, कमी झालंय. पूर्वी साहेब याच म्हणलं तर माणसं जिथल्या तिथं वर्कशॉपची माणसं म्हणा, चालक वाहक म्हणा, सगळी काय आपली म्हणायचं बरोबर. 7 दिवशी ऑफिसवरून माणसं येणार आहे, ती माणसं टाटा गाड्या घेऊन कामाला आपल्या ड्युटीला जात होती. कोणा गाडी नसली मिळते बस तिला विचारायची का थांबलं तर गाडी नाही मिळाली. मग असल्या गोष्टीवर ते हे होतं. पण आताच स्पेअर पार्ट बी बरोबर एसटी मध्ये नाही. थोडं काही गोष्टीची आहे ती खरं तर म्हणजे शासनानं किंवा लोकांनी लक्ष घालणं, म्हणजे प्रशासनानं त्याच्यात जास्त, म्हणजे तुम्हाला जितकं चांगलं काम करता येईल. कारण चालक म्हणलं का गाडी चांगली पाहिजे, कळायला गाड्या नसतात, कळायला बरेच आहेत, पण हळूहळू ते म्हणजे ह्याच्यात बदल करावेत, शासनाने बदल करावेत. कारण सगळ्यात तोंडावर तुमच्याची इथं गाडी चांगली नसली तर मध्येच बंद पडते, नव्या गाड्या नसल्या का मग प्रवासी नेणार नाही, असं बऱ्याच गोष्टी. आता पूर्वी कसं होत होतं, पूर्वी गाड्या महामंडळ खरेदी करत होतं, सगळं काय करू. आता महामंडळ गाड्या खरेदी काय करत नाही. आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर गाड्या त्यांनी घेतलेल्या आहेत, त्या काय चालतात. आणि ज्या जुन्या ज्या गाड्या आहेत, रथ मोडला का त्याला कुणी घालतेच माणूस. बरोबर आहे. रथ मोडल्यानंतर त्याला कुणी घालून काय का होईना सजावट करते. तशा त्या गाड्यांना, जुन्या गाड्यांनाच रथ म्हणून चांगला पत्ता मारून कलर बिलर करायचा. पुन्हा ती खाली फायबर सगळं फायबर. दादा एक सांगा, केल्यानंतर सुरक्षा सेवा म्हणून काय तुम्हाला पुरस्काराच्या रूपात बक्षीस दिलं जातं, ते बिल काय तुम्हाला तुमच्या कालावधीत तुम्हाला मिळालेलं आहे का? मला बिल वगैरे काय मिळालं नाही. माझे 5 वर्षात काहीतरी प्रमोशन तर होणार किंवा माझी बदली तर होणार काय, असं त्या गोष्टी होत होत्या, अशा होतात. बरं, आता एक सांगा, जर आता काही लोक एसटी मध्ये चालक वाहक असतील, काही लोकांना वाटतं की तुमच्यासारखं सरपंच व्हावं, जिल्हा परिषद सदस्य व्हावं किंवा पंचायत समितीला सदस्य व्हावं, अशी जर काही इच्छुक मंडळी असतील भविष्यात, एसटीतलेच असे काही इच्छुक असतात ते, तर त्यांना तुम्ही काय सांगचाल तुमच्या अनुभवावर? तुम्ही तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे. माझ्या वेळेस मला एक जण असाच मला म्हणला होता, इस्लामपूरचा चालक, की तुम्ही झालाय तसं मला व्हाय. तर त्याला म्हणलं बाबा अवघड आहे ती परिस्थिती, तसं नाही आहे म्हणलं. एसटी महामंडळ आपल्याला ही देत नाही, परवानगी देत नाही. तर ते नादा लागाय नको. माझं झालंय ती माझं मीच निस्तार. बऱ्याच गोष्टीवर तुम्ही फेस केलेला आहे म्हणजे तसं काय नाही. मग ते बघू म्हणले असं तसं करून असं घडलं. हे म्हणजे परमेश्वरने घडवून आणलं. आणि ही म्हणलं ही दैवत खरं म्हणलं तर बाबासाहेब आंबेडकरमुळे मला आरक्षणामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्या. बाकी मतदानाने मतदान केलं, पण मेन घडवलं ते आंबेडकरांनाच. कारण आरक्षण पडलं योगायोग, जसं मी मगाशीच म्हटलं की राजकीय वारसा असेल त्याला निवडणूक सोपी जाते. पण तुम्हाला एक आहे की तुमचा जे एसटी प्रवासी आहे, ग्राहक आहे, भाव देव मानत होता, त्यांना संधी मिळाली आपल्या एका चालकाला. आणि खरं तर बऱ्याच गोष्टीचा तुम्हाला तुमच्या नशिबानं योगायोगाने ते मिळाल्या.
आता एक सांगा, तुम्ही जसं जिल्हा परिषद सदस्य म्हणून वारसा चालवलेला आहे तसं तुमच्या मंडळी किंवा अजून कोणी ग्रामपंचायत नाही सोसायटीला नाही, होता तसं का? म्हणलं तर आमच्या घरात वारसा भरपूर झालाय. तसं माझी आई बी ग्रामपंचायत सदस्य झाली, बर माझी मंडळी सरपंचला उभा राहिली होती 13. आता मी सोसायटी कोकडवार विकास सहकारी सोसायटीचा मी चेअरमन सुद्धा आहे. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य, विकास सेवा सोसायटीचा चेअरमन, म्हणजे असं हो. म्हणजे तुमच्या खात्यावर राजकीय क्षेत्रातल्या सर काय आणि काय नाही काय तर 5 वर्षात कुठलं ना कुठलं तर पद असतंच. म्हणजे एसटी चालकानं बरेच काही राजकीय क्षेत्रात काम केलेलं आहे, एसटीने भरपूर काय करून दिलं आणि करून दिले बी करायला लावलंय बी. लावलंय पण. म्हणजे आज खरं तर एसटीने माझी खरं जीवनाची ओळख करून दिली. एसटीला मी विसरणार नाही. मला जर माझ्या आई बापानं जर जन्म दिला असला तर माझी आई ही दुसरी आईच म्हणून मी एसटीला मानत होतो. आणि त्याशी खूप काही दिलेलं आहे, तिने भरपूर काय दिले, म्हणजे बऱ्याच वेळेला न मागता दिलेलं आहे. तुम्ही जिल्हा परिषद झाल्यानंतर अनेक प्रसंगाला पण त्या सामोरं गेलेलं आहे आणि अनेकांचं पण तुम्हाला चांगलं काम करता आलं, अनुभव आला प्रशासनात. जिल्हा परिषदचा एक चालक, एसटी चालक ज्यावेळेला पहिल्यांदा सभागृहात बसल्यानंतर काय मनात भावना आली? ते सभागृहात बसल्यानंतर एक असं आहे की आपल्या आयुष्यात नाही बघायला मिळालेल्या गोष्टी तिथे ऐकायला मिळाल्या. 2 पक्ष असतो, 2 पक्षामध्ये खडाजंगी बी झालेली ऐकायला मिळाली. त्यांना निधी जास्त का, आम्हालाच कमी का, त्यांना 20 लाख तर आम्हाला 10 का, की म्हणजे तिथं राष्ट्रवादीचा परबळ होतं त्यांचं जास्त आणि काँग्रेस आम्ही कमी पडलो होतो. त्यामुळे त्यांचं सगळी त्यांचीच फिल्म. एखादा काय आठवणीतला प्रसंग आहे का? ते एखाद्या मुद्द्यावर कधी तुम्हाला आक्रमक व्हावं लागलं? नाही, जे प्रश्नावर एखाद्या नाही ते आमचे भाऊच बोलायचे. नाही आपलं जयकुमार गोरे भाऊ बोलायचे. आम्ही त्यांच्या मागे आम्ही बाकड वाजवायला असं वाजवायचं, आम्ही दुसरं काय नाही. म्हणजे फार मोठा इतिहास आहे जयकुमार गोरे भावाचा. ग्रामविकास ची टीम कोण होती भाऊंच्या बरोबर? खरं तर आज तुम्ही कुकुडाड गटात नाही. आणि विषय म्हणजे मगाशी बोलता किंवा कुकुडाड गट असून 1962 पासून आतापर्यंत एकही कुकुडाडचा सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य झाला नाही, पण तुमच्या रूपाने ते पूर्ण झाला. आणि तो एक इतिहास आहे. जसं तुम्ही म्हटलं की एसटीने भरपूर दिलं, आई वडिलांनी दिलं तसंच दिलेलं आहे. आणि खरंच खूप तुम्ही मानदेश भूषणशी बोलताना बऱ्याच आठवणी सांगितल्या. खरं तर तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद.